जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. समर एक्झाम 2025 मध्ये TY-BBAचा सेमिस्टर 5 आणि 6चा रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंटचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. नेमकी एक्स्ट्रा सब्जेक्ट कोणते सिलेक्ट करावे, ते परीक्षा फॉर्ममध्ये येत नसेल तर काय करावे, कोणत्या विद्यार्थ्यांना येतील, कोणत्या विद्यार्थ्यांना येणार नाही, अपार ID कशा पद्धतीने अपडेट करावा, प्रोजेक्ट रिपोर्टची फी किती आली पाहिजे, या सर्व संबंधात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी झाला नसेल तर सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे आणि यूट्यूब चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून परीक्षेबद्दलच्या सर्व अपडेटेड माहिती भेटेल. तुमच्या येणारी पुढची परीक्षा कधी राहील आणि दुसरी महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा किंवा प्रोजेक्ट रिपोर्टच्या परीक्षा कधी होतील या सर्व संबंधात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे, तो काळजीपूर्वक बघा. चला तर मग सुरुवात करूया. TY-BBAचा परीक्षा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्ट एक्झाम फॉर्मच्या लिंकवर आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला स्टुडंटमध्ये डायरेक्ट तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. या लॉग इन बटनावर आपण क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट लॉग इनमध्ये लॉग इन बायमध्ये दोन ऑप्शन आहे, एक मेल ID आणि दुसरा मोबाईल नंबर. तर तुम्ही या ठिकाणी जो ऑप्शन तुम्हाला योग्य वाटेल तो सिलेक्ट करा. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर घेतलेला आहे. मोबाईल नंबर एंटर करा, पासवर्ड एंटर करा आणि या ठिकाणी दाखवलेला कॅप्चा एंटर करून तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण लॉग इन केल्यावर आपल्याला इथे डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे तुमचा PRN, एलिजिबिलिटी नंबर, कोर्स नेम दिसेल. इथे थोडंसं उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलम दिसणार आहे. सगळ्यात प्रथम आपण या अपडेट ABC ID किंवा अपार ID या बटनावर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक 12 डिजिटचा नंबर तुम्हाला इथे बघायला भेटेल. तुम्ही डिजिलॉकर थ्रू अपार ID जो काही काढलेला आहे, ओके, अपार ID जो काही काढलेला आहे तर त्या ID वरती दिसलेला 12 डिजिटचा नंबर आणि या ठिकाणी दाखवलेला 12 डिजिटचा नंबर जर का सेम असेल तर आपण या ठिकाणी कॅन्सल बटनावर क्लिक करा. पण जर का या ठिकाणी दाखवलेला अपार IDचा नंबर आणि या ठिकाणी दाखवलेला 12 डिजिटचा नंबर जर का डिफरंट असेल तर आपण हा 12 डिजिटचा जो काही नंबर आहे अपार IDचा तो या ठिकाणी मेन्शन करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल ABC ID अपडेटेड सक्सेसफुली. आता हा अपार ID नेमकी काढायचा कसा तर त्या संदर्भातले माहिती देणारा व्हिडिओ पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही डिजिलॉकरमध्ये ज्यावेळेस एंटर करता तर सर्च डॉक्युमेंटला क्लिक करून तुम्ही 1 बाय 1 माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने अपारचा ID दिसेल. तर या ठिकाणी काय करा, जे काही 3 डॉट दिसत आहे या 3 डॉटवर तुम्ही क्लिक करा आणि तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय व्ह्यू PDF. व्ह्यू PDFला तुम्ही ज्यावेळेस क्लिक करताल त्याच वेळेस तुम्हाला या पद्धतीचा अपार ID दिसेल. अदरवाईज तुम्ही जर का इथे जर का क्लिक केलं, याच ठिकाणी जर का क्लिक केलं तर तुम्हाला ABC ID भेटेल. ओके, सो आपण ज्यावेळेस त्या 3 डॉटवर क्लिक करून व्ह्यू PDFला क्लिक करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने आधार कार्डसारखा दिसणारा अपार ID जनरेट होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, अपार ID या पद्धतीची माहिती दिसेल आणि ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार ID तुम्हाला दिसून येणार आहे. तो काय करा, तुम्ही या ठिकाणी अपडेट करा. आता अपडेट केल्यानंतर आपण डायरेक्ट एक्झाम फॉर्मला क्लिक करणार आहे. आता हे नवीन एक माहिती तुम्हाला येते की SPPU OEE 2025 म्हणजे त्याला ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम असं म्हटलं जातं. तुम्हाला जर का अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काही महत्त्वाच्या प्रोग्रामसाठी म्हणजे काही अभ्यासक्रमासाठी जर का प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट देणं गरजेचं आहे. त्या संदर्भात अप्लाय वगैरे करायचं असेल तर त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. नसेल अप्लाय करायचं तर तुम्ही कॅन्सल बटनावर क्लिक करू शकता. सो इथे थोडंसं खालती स्क्रोल करा, इथे प्रोसीड बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा. तुम्ही TYचे विद्यार्थी आहात म्हणून तुम्ही या ठिकाणी अदर दॅन फर्स्ट इयर या बटनावर क्लिक करा आणि शेवटी क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करून पुढच्या पेजला जाऊ शकता. आपण या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन येईल. नंतर डायरेक्ट काय करा, खालती स्क्रोल करा आणि या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट बटनावर ऑप्शन दिसेल त्या बटनावर क्लिक करा.
बघा, या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे डायरेक्ट तुम्हाला 5वा सेम आणि 6व्या सेमचे तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट दिसून येणार आहेत. ओके, या ठिकाणी सब्जेक्ट दिसल्यानंतर इथे तर तुमचे बाय डिफॉल्ट सब्जेक्ट आलेले, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा मार्केटिंग असेल त्यांचे मार्केटिंग स्पेशलायझेशन सब्जेक्ट येईल, ज्यांचा फायनान्स असेल त्यांचे फायनान्स येईल, HR असतील तर HRचे स्पेशलायझेशन दिसून येतील. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दिसलेले नाही आहे. तुम्ही काय करा, तुमचं आत्ताचं 5व्या सेमिस्टरपर्यंतचं रिझल्ट लेजर काय करा, डाउनलोड करा किंवा कॉलेजकडून घ्या. या पद्धतीचं लेजर तुम्हाला दिसेल आणि सरतेशेवटी तुम्हाला जर का GR 2A पासून तर GR 9A पर्यंतचे जर का क्रेडिट सब्जेक्ट दिसत असतील, जसं की या विद्यार्थ्याला GR 7Aचे 2 क्रेडिट, GR 8Aचे 4 क्रेडिट असे मिळून त्याला 6 क्रेडिट भेटले. म्हणजे त्याला रिक्वायरमेंट 4 क्रेडिटची होती, बट इथे त्याला 6 क्रेडिट ऑलरेडी त्याला मिळालेले आहे, म्हणून ते त्याच्या इथे एक्झाम फॉर्मला आले नाही. पण कधी कधी असं होईल की त्याच्या 5व्या सेमिस्टरच्या क्रेडिटपर्यंत काहीच क्रेडिट त्याला भेटलेले नाही, तर आता ते त्याच्या डायरेक्ट हॉल तिकीटला येतील, आत्ता या ठिकाणी येणार नाहीत. रिक्वायरमेंट किंवा ज्या स्टुडंटला रिक्वायर आहे अशा स्टुडंटच्या हॉल तिकीटला येतील. ज्यांचे ऑलरेडी कम्प्लिटेड झालेले आहे त्यांना पुन्हा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येणार नाही. एक्स्ट्रा क्रेडिट किती पडले ही माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला भेटा, त्यांच्याकडून रिझल्ट लेजर घेऊ शकता. इथे डायरेक्ट सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टची फी 510 रुपये तुम्हाला दिसून येणार आहे. ओके, सो थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे डायरेक्ट तुम्ही काय करा, शेवटी कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता. हा फॉर्म डाउनलोड करा. इथे तुमचे जे काही बाकीचे विषय आहे त्याची माहिती व्यवस्थित आली का नाही त्याची खात्री करा. सरते शेवटी दुसऱ्या नंबर पेजला तुमचे इथे स्टुडंट सिग्नेचर आहे, तिथे सिग्नेचर करा. कॉलेजकडून फॉर्म डाउनलोड करा आणि हा फॉर्म कॉलेजमध्ये फीसह भरायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्मसोबत तुम्ही तुमचा फर्स्ट इयरच्या निकालाची झेरॉक्स आणि आत्ताच्या TYच्या 5व्या सेमच्या निकालाची झेरॉक्स आणि अपर IDची झेरॉक्स द्यायला विसरू नका. ओके, या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयात फीसह जमा करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली असेल तर निश्चित आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तिथे दिलेले सर्व मेसेज काळजीपूर्वक बघा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.